नमस्कार मित्रांनो, आपल्या हक्काच्या सुख ब्लॉग्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। तर मित्रांनो, आजचा दिवस खूप खास आहे आणि खूप स्पेशल आहे, कारण की ना मी थंबनेल आणि टायटलवरनं समजलं असणार की आपण कुठे चाललो आहे। तरी पण मी सांगतो, तर आपण चाललो आहे परेल वर्कशॉप बघायला, कारण की ना ते मुंबईचे सर्वात मोठे मोठे गणपती बनतात, म्हणजे 22 फूट 20 फूट म्हणजे सर्वात मोठे मोठे गणपती ते बनतात परेलला। तर आपण जाणार आज तिकडे भेट द्यायला, आणि मी पण पहिल्यांदाच चाललो आहे आणि तुम्हाला मी पहिल्यांदा घेऊन जाणार आहे मी माझ्या आपल्या ब्लॉग थ्रू। तर विवेक आहे, मी आहे, दोघंच जण आहे आणि आज मस्त आहे की वाजले 10 आणि क्लायमेट बघा, पाऊस पडायला नको उगाच तरी। आणि आज मेगा ब्लॉग असणार आहे, ट्रेननेच जायचं आहे। तर कसं काय होतं बघूया आणि नवीन अनुभव आणि नवीन एक्सपिरियन्स बघूया कसा होतो आजचा। चला विवेक तिकीट काढणारा। तर आम्ही येतो आलो आहे भांडूप स्टेशनला, भांडूप स्टेशनवरून डायरेक्ट परेल। तर तिकीट काढूया बघूया विवेकला कसं जमतं, मला नाही तिथे काढता आणि तिकडे गर्दी आहे। रिटर्न काढू? मग रिटर्न काढ, सिंगल काढायचं। आणि आज एवढी गर्दी नाही आहे तशी। मित्रांनो, आपण आता आलो आहे करी रोडला। करी रोडवरून कुठे आलो आपण विवेक? खातूचा कारखाना आहे आणि मला माहित नाही, मी पहिल्यांदा चालू म्हणून एक्सपिरियन्स माणसाला घेऊन आलोय आपण। आणि आपण आता करी रोडच्या रस्त्यांवरनं चालतोय, बघा बिल्डिंग बघा कसली भारी वाटते। तर आपण त्या कारखान्यात तिथे जाऊया, तिकडे जाऊन भेटूया। बघा तिथे कारखाना बाजूला। हां तर मित्रांनो, हे बघा आपण आलो आहे खातूच्या कारखान्यात। गणपती मूर्ती बघा असते भारी आहेत, एक नंबर। तिथे मोठे मोठे गणपती आहेत। मूर्ती बघा असली भारी आहे, एकदम कडक। एकदम भारी एक्सपेन्सिव्ह गणपती आहेत भाई, एकदम भारी भारी। मोठे मोठे गणपती मित्रांनो, मूर्ती बघा असली भारी आहे कृष्णाची। पेटेवाली मूर्ती असली भारी आहे, एकदम डिटेलिंग मध्ये काम केलंय बघा, पण मस्त मोरावर खूप काय भारी भारी इथे पण आहे। भारी
म्हणणं आहे इथेच राहावे म्हणून. ते मूर्त्या बघूनच ना मन भरत नाही. एवढं मस्त मस्त मूर्ती आहेत आणि कसलं डिटेलिंगमध्ये काम आहे. आईचं काम बघा डोळ्यांचं एकदम प्रॉपर. छोट्या मूर्ती मस्त वाटतात बघायला. किती आहेत बघा छोट्या. वेगवेगळा काय करते. चल जाऊया ना आता. आता आपल्याला खूप फिरायचं आहे. चला तर मित्रांनो दुसरीकडे जाऊया आता. असं वाटतं बघा. आणि ते मोठे गणपती आहे ते शूट करायला येत नाही वाटतं. कुठे बघा मित्रांनो कसला भारी वाटतंय. जय मल्हार. आणि बघा मित्रांनो मासेचा गणपती बघायला भारी वाटतं. इथं मस्त एकदम डिटेलिंग मध्ये काम आहे एकदम भारी. नेक्स्ट लेवल. आणि मोठ्या गणपती शूट करायला येत नाहीत आय थिंक. हां किती मोठे वाटतात ते. कुठे वाव स्वामींचा गणपती बघा. हे जरा मोठ्या गणपती म्हणजे 5-6 फुटाचे आहे बघा. इथे पण जरा बघूया. बघा काम बघा एकदम डिटेलिंग मध्ये काम आहे. एकदम डायमंड मेमनचं कलर बिलरचे एकदम प्रॉपर. मेन म्हणजे ना डोळे असतात. पुढे बघूया बघा दगडूशेठ 2 आहेत. याचं काय मन भरत नाही आज. बघा दुसरीकडे विजिट करायला एक नंबर वाटला तिथे. तर दुसरीकडे बघूया कुठे आणणार वेळ आता. बघू इथे वर्कशॉप आहे मोठं. इथे तर भारी वाटतं एक नंबर वाटतं. तर पुढे जाऊन बघूया. चला आपण विजय खातूच्या नाही गेलेलो दुसऱ्याच्या गेलेलो. आपण दुसऱ्याच्या गेलेलो काय मला वाटलेलंच. आपण दुसरीकडे गेलेलो मित्रांनो. विजय खातूच्या नाही गेलेलो. आणि आपण आता सिग्नलजवळ उभे आहे. या साईडला वाटतं लालबाग आणि गणेश गल्ली आहे. आणि या साईडला कुठलं आहे रे. आणि या साईडला चिंचपोकळी. आम्ही इकडे नवीन आलो आहे ना म्हणून मॅप टाकतोय आता. आणि याला माहिती होतं याला घेऊन आलो आहे गुगल मॅप. आणि इथे आगमनाच्या टायमिंगला इतकी गर्दी असते ना इतकी गर्दी शपथ पाय टाकायची हे नाही जागा नसते. आता बघा सरी कमी आता आम्ही चाललो आहे चिंचपोकळी साईडच्या इथे. विवेकने मॅप टाकला नाही बघूया. आणि पावसाने मेहरबानी केली आहे पण हळूहळू धरतोय. चला जाऊ आता. पुढे दादर आहे सायन आणि पुढे इकडे दिलं रे. इकडे दिलंय असं नाही म्हणत तिकडे ह्याच्यावर दिलंय. बस पकडून जाऊया. अरे अरे आधी ते बॅनरवर लिहिलं बोललोय. तिकडे जायचा रस्ता लिहिलाय. एवढं चालत जाऊ तर आयला संध्याकाळ होईल. इथं आपल्या रस्त्याला पण माहिती नाही. ते 5 मिनिटात आलो बोलतोय म्हणजे आलंय. आपलं भारी वाटतं इथे. आणि बोलतो बाईक हो आमची गाडी चालली. थांब आम्ही अशीच मस्ती करतो. मित्रांनो आपण आता आलोय परेल वर्कशॉप इथे.
आता सिग्नल लागलाय, इथून सगळे गणपती निघतात. चिंतामणी पण इकडे निघतो ना याची विचारून घेऊ बाबा, विवेकला सगळं माहिती आहे, मला माहिती आहे. इथूनच निघतात सगळे गणपती, मोठे मोठे सगळे गणपती. हा विवेक ते नप्पा पण आले, त्याला जाऊ द्या आधी. चला चला जाऊया आता. रस्ता क्रॉस करताना एकदम सांभाळून. बघा आलो, फायनली आलो मित्रांनो आपण इथे. आपल्याला आतमध्ये एंट्री करायची तर की नाही काम येत नाही आपल्याला, पण तुम्ही कोण आले त्याला घरी यावा असं काय नाही, बघूया जाऊन. चला आलो फायनली मित्रांनो. बघा सगळे मोठे मोठे गणपती इथे. मित्रांनो तिथे ना शूट करायला येत नव्हतं, म्हणजे ना तिथे मनाही होती, फाईन बिल होतं वाटतं, म्हणून मी लपून छुपून शूट केलं. कसं होतं एकदम घाबरून रिक्स होती खूप, कारण की ते चुकीचं वाटतं, कारण की ना ते कपडे नाही म्हणजे आपलं पूर्ण रंगवलं मी म्हणून होतं ना, त्याच्यामुळे ते लोक जरा म्हणजे ऑड वाटतं जरा, म्हणजे असं काकवणं विकवणं ते जरा गणपती बाप्पा आकार घेतात ना जरा, पुढचं काय ते वेगळं चालते. तर आता आपण जाऊया घरी, 12 वाजलेत. असं म्हणून शूट करायला देत नव्हती लोक, पण मी केलं आहे कसं बसं तरी, ते तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असणार आता. तर जाऊया घरी. चला. आणि ना आगमन दिवशी येऊया आपण, त्या दिवशी पण येऊ, त्या दिवशी मजा येणार गणपतीचं आगमन तेव्हा मजा येते. चला आता जाऊया. पाऊस नाही पडला आहे, छत्री आणली पण पाऊस नाही पडला आहे. चलो आता घर. तर मित्रांनो मस्त आहे की आता फ्रेश बी चालू आहे, कारण की आलो आणि तो झोपलो, तर काय एंड नाही केला मी ब्लॉग. आता एंड करतोय. तर तुम्हाला मी सीन सांगतो काय झालं तिथे. तर तिकडे आपण वर्कशॉपला गेलेलो, तर आपल्याला शूट करायला येत नव्हते. ते बोललेले इथे आता शूट बीट करायचं नसतं, कारण की फाईन आहे. विवेकला बोललो मग काय करणार आपण. विवेक बोलतो की आता एवढं लांब आलं तर करायचं. मला थोडंसं वाटलेलं की एवढं लांब आलं तर शूट कसं करणार, तर तो वाया गेला म्हणजे एवढा टाईम, असं वाटलं मला थोड्या क्षणासाठी. तर विवेक मला बोलला की आता एवढं लांब आलं तर करायचं. आणि ना ते देत नव्हते, आणि भरपूर वेळ ना माझ्यावर लक्ष ठेवलेलं त्या लोकांनी. मी आता मोबाईल काढायचो आणि आता शूट करायला जायचो ना, तर माझ्यावर लक्ष ठेवायचे ती लोकं. तर बोललो करणार कसं आता. तर विवेक बोलतो की मी तुझ्या असा आजूबाजूला राहतो, म्हणजे आड राहतो असा, आणि मी माझ्या पाठून शूट कर. तर ना कसं केलं शूट, आणि खरं शूट तर सक्सेस झालं माझं, म्हणजे रिजल्ट चांगला आला शूटचा. मी ब्लॉग मग अशी एडिट करत होतो, तर जरा चांगला आला शूट कर. एवढं पाहिजे असं नाही आलं, पण ठीक आहे आला. तर असं म्हणजे आता या टायमिंगला जाऊन फायदा नाही, कारण की ते देतच नाही शूट करायला. तर बोललो माझं तर नशीब होतं म्हणून मी केलं. तर आता हा ब्लॉग इथे एंड करतो. तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनला क्लिक करा विसरू नका. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये नाही तर नवीन आगमन, म्हणजे आता 9 तारखेला गणपतीचं आगमन आहे कोणत्या तरी, ते आपण आगमनाला जायचं. तर भेटूया चला.